मग आता जेव्हा गतजन्माचा आपण विचार करतो किंवा पास्ट लाईफ रिग्रेशन हे जेव्हा आपण म्हटलं जातं, तेव्हा गतजन्म आणि हा जन्म ह्याचं नातं कसं असतं आणि कशा पद्धतीनं ते कनेक्ट असतं? नातं खूपच सुंदर आहे. याच्यात मेन आहे आपला कर्म हा कॉन्सेप्ट येतोच. गतजन्माच्या कर्मांमुळे आपण म्हणतो की आपले जे काही समस्या ज्या काही आहेत त्या गतजन्माच्या कर्मांमुळे आहेत. तर आपण हे थोडं जाणून घेऊया. आता कर्म म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कर्म मीन्स कंटिन्युटी किंवा कर्म मीन्स माय एनर्जी कमिंग बॅक टू मी. साधं एक बॉल आणि बॉलचं उदाहरण घेऊ आपण. मी आज चेंडू फेकला एका भिंतीवर, तो माझ्याकडे परत येणार आहे. आता हा बॉल म्हणजे माझे विचार, माझी कृती, माझे शब्द, त्यामागचा हेतू, आणि वॉल म्हणजे कर्म. सो मी जे फेकणार आहे ते माझ्याकडे कर्म नावाचे प्रोफेसर, कर्म नावाचे टीचर परत देणार आहे. दॅट एनर्जी इज गोइंग टू कम बॅक टू मी. अनेक म्हणजे शालेय भाषेत सांगायचं झालं तर तो एक पेपर आहे जो आपल्याला सोडवावाच लागतो. आपण त्यात पास नाही झालो, कुठेही फेल झालो, इथे एटीकेटी अलाउड नसते. तो क्लिअर करावाच लागतो. तो जोवर आपण क्लिअर करत नाही पुढल्या इयत्तेत आपण जात नाही. आणि जे काही आपल्याला धडे घ्यायचे असतील, जे काही अनुभव घ्यायचे असतील, जे काही शिकायचं असेल, जोपर्यंत आपण ते शिकत नाही ते सुरूच राहतं. आणि पुढल्या जन्मात पेपर देणं सुरूच राहतं. आता कर्माचा विषय आलाय म्हणून आपण थोडंसं जन्म, मृत्यू, माइंड, बॉडी, सोल ह्याच्याबद्दलही थोडंसं बोलूया. सो जेव्हा आपलं शरीर लोप पावतं, आपण मृत्यू पावतो, तेव्हा शरीर नष्ट होतं. पण ज्या काही अनप्रोसेस्ड थॉट्स आहेत, अनरिझॉल्व्ड स्ट्रॉंग इमोशन्स, स्ट्रॉंग भावना, अटॅचमेंट्स, ह्या सगळ्या तशाच राहतात. आपण त्या जाण्यापूर्वी सोडवत नाही. आणि त्याची एक एनर्जी, कार्मिक एनर्जी तिथे साठलेली असते. त्याचे ठसे तसेच राहतात, त्याचा अवशेष तसाच राहतो. आणि नंतर जेव्हा पुढल्या जन्मी म्हणजे आत्मा जेव्हा एक नवीन शरीर धारण करतो आणि अवतरतो पृथ्वीवर, तेव्हा ती जुनी कार्मिक एनर्जी घेऊन पेपर द्यायला सुरुवात होते. जिथे आपण पेपर सोडला तिथे सुरुवात होते. त्यामुळे जो रूल शाळा कॉलेजमध्ये आहे तोच या पृथ्वीवरच्या शाळेत आहे. कर्मा नावाची टीचर आहे जी आपल्याला पेपर देत राहणार. आपण जोवर आपले धडे शिकत नाही, आणि ते धडे फार सोपेही असतात बरं का. म्हणजे मला शिकायचे पळपुटेपणा कसा नाही करायचा, जोवर मी तो शिकत नाही, माझ्या आयुष्यात एक अत्यंत खडूस बॉस, टीका करणाऱ्या व्यक्ती, मला मदत सहाय्य न करणारे घरातले, हे येतच राहणार. कारण मी पळपुटेपणावर मात करणं शिकायचंय मला. गेल्या जन्मात मी तो विचार तिथे सोडला मृत्यू पावण्यापूर्वी. सो आज मला तिथून सुरुवात होणार आहे. सो हे धडे म्हणजे काही फार कठीण नाही, फार सोपे धडे असतात. रादर कर्मा नावाच्या टीचर आपल्याला सारखी ऑपॉर्च्युनिटी देत असतात. बाबा हे घ्या, पेपर द्या, आता तरी सॉल्व्ह करा आणि पुढे जा. त्यामुळे ही आपल्याला एक सुंदर ऑपॉर्च्युनिटी असते.